ओ ओ ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचारूणमन्दिर देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आपला 56वा श्लोक झाला होता. एकदा बघू. आणि याच्यात आपण बघितलं होतं, आपण हळूहळू भक्तीकडे वळतो. या मार्गात गेल्यावर ज्ञान हे आवश्यक आहेच. आपल्याला भगवंतांकडून अनेक बारकावे कळले ज्ञानामुळे. ज्ञानाच्या मार्गाने गेल्यामुळेच ते कळले. अंडरस्टँडिंग लागतं प्रत्येक गोष्टीचं. साधं एक मिक्सर आणलं तरी कितीही साधं असलं ॲप्लिकेशन त्याचं, तरी माहिती पाहिजे ना. उलटं फिरवायला लागलं आणि ते फिरत नाही आहे म्हणून तोडून ठेवलं, चालेल का? त्याचं कनेक्शन कसं लावायचं हाताळल्याशिवाय आणि समजून घेतल्याशिवाय. हाताळणं म्हणजे ॲप्लिकेशन करणं, स्वतः प्रत्येक गोष्टीचं स्वतः ॲप्लिकेशन करणं. याला म्हणतात
ज्ञानानुभूती, नुसत्या ज्ञानाचा कधीच आपल्याला उपयोग होत नाही. ज्ञानानुभूती हवी, अनुभूती पाहिजे प्रत्येक गोष्टीची. स्वतः ॲप्लिकेशन केलं की मग आपल्याला त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स येतो. भगवंतांनी अतिशय सुरेख रीतीने सांगितलं आहे, आपण ते अतिशय सुरेख रीतीने घेतलं आहे. कारण ऑनलाईन असल्यामुळे वेळ जात नाही, टेन्शन नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रोज क्लास घेतल्यामुळेच केवळ लिंक राहते. आठवड्यानी म्हणजे एकदम त्या गोष्टीपासून आपण दूर गेलेलं असतो. तरीसुद्धा आपल्याला फरक जाणवतच असेल, पण ह्याच्या पलीकडे रोज क्लास घेणं, ह्याच्या पलीकडे दिवसातनं 2दा घेणं शक्य नाही. आणि एक तर सगळ्या दृष्टीने वेळ, कोणीही हा वेळ देऊ शकत नाही, एकदाच देणं मुश्किल आहे. पण तरीही आपण हे विचार सोडून विश्वात खूप घुमलो आहोत, किंवा या 1 तासात आपण इथे आहोत शरीराने, परंतु आपलं मन अजून अनेक चिंतांमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे असं आहे की आपली त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आवश्यक आहे. आणि म्हणून 56व्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की ज्ञानाचा मार्ग झाला, आपल्याला कळलं, पण हा ज्ञानाच्या मार्गाने आपण ज्या वेळी भगवंतापर्यंत, म्हणजे आपण याचा अर्थ जो योगी आहे, जो संत आहे, जो सज्जन आहे, जो सत्पुरुष आहे, तो ज्ञानाच्या मार्गाने बारीक सारीक समजवून घेऊन ध्यान जो करतो, तो हळूहळू भगवंतात जवळजवळ जाऊ लागल्यावर त्याचं चिन्ह असं दिसतं. अतिशय तो करुणामय झाला आहे. प्रत्येकाच्या बाबतीत तो अतिशय संवेदनशील झाला आहे. हा तर भगवंत आहे, ह्याचं हे असं वाईट झालं, नाही चांगलं नाही झालं हे, असं त्याला आतमधून जाणवतं. कळवळा येतो त्याला. कळवळा येणं हे काही एकच लक्षण नाही आहे, अनेक लक्षणं आहेत. रागद्वेष संपतात दुसऱ्याबद्दलचे, आणि ही खरी भक्ती आहे. सर्वांभूती परमेश्वर पाहणं ही एक खरी भक्ती आहे. त्याच्यामुळे आता भक्ती मार्गात शिरला तो. ते काय सांगतात, जशी ही लक्षणं सगळी दिली आहेत ना, स्थितप्रज्ञाची लक्षणं दुसऱ्या अध्यायात दिले आहे ना, त्याप्रमाणे हळूहळू ही जो आत्मतत्व प्राप्त करतो त्याची ही लक्षणं पुढे पुढे जाऊन की हे सगळं आहे. या 2 उद्देश आहेत भगवंतांचे. ते म्हणजे 2 उद्देश असे की एक तर तुम्ही ॲट्रॅक्ट व्हावं, इतके चांगले गुण त्याच्यात येतात, मग माझ्यातही यावेत. जो या मार्गावर चालतो तो सहसा ॲट्रॅक्ट होतो या गुणांमुळे. दुसरी गोष्ट की आपल्यात ते हळूहळू येऊही लागतात. आपण एकदा या मार्गावर चालल्यावर आहे ना, कोणीही हा सत्याचा मार्ग सोडत नाही, कोणीही सोडत नाही. नको हे सोडून आपण दुसरंच बरं, मग ते व्यवहाराचे खोटे मार्गच बरे, असं नाही करत कोणी. त्याच्यामुळे ओढ लागते, आणि असं करता करता ॲटोमॅटिक जर आपल्यात ते गुण येऊ लागले तर प्रत्येक वेळी आपल्याला गाईड करणारं तसं कोणी नसतं, कारण आपण गीतेतून शिकलो आहे. म्हणून आपल्याला एक बॅकग्राऊंड राहतं. हो, भगवंतांनी सांगितलं आहे त्या मार्गाने माझी हे होती आहे, इम्प्रूव्हमेंट होती आहे, विकास होतो आहे, उन्नती होती आहे, म्हणजे मग हे बरोबर आहे. असा एक आत्मविश्वास वाढण्यासाठी हे भगवंत सांगतायत, आणि अतिशय गांभीर्याने सांगतायत
की तुम्ही आता या मार्गावर चालायला लागा. असा हा मार्ग अतिशय चांगला आहे. ज्ञान द्यायचं तेव्हा परखडपणाने ज्ञान दिलं भगवंतांनी, पण आता त्यांनी सांगितलं असं ज्ञान घेऊन ॲप्लिकेशन्स जो करायला लागतो तो हळूहळू सत्याच्या मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचतो. कारण भगवंताला समष्टीची सेवा केल्याचा सर्वात मोठा आनंद असतो. आणि समष्टीची सेवा ही अशी ओढून ताणून होत नाही. मी आता करणार बरं का समष्टीची सेवा, ठरवावं नाही लागत. ज्यावेळी तुमच्याकडे ते ॲटोमॅटिक येईल, त्याच्याशिवाय चैनच नाही पडत आहे. काहीतरी केलंच पाहिजे. तिथे काय असतं माहिती का, कोणतंही मोठेपणा न घेता त्याचं कारण समष्टीची जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळी होतं काय माहिती का, आपण एकटे नसतो. आता बघा, आता लक्षात येईल जसजसं आपण पुढे जाऊ ना, लक्षात येईल की ज्यावेळी आपण स्वतःला सुधारतो, ते काही फार मोठं लक्षण नव्हे, कारण ते माझ्या हातात आहे. माझ्या कंट्रोलमध्ये एकटीच्या माझा पूर्ण विकास आहे. मी ठरवलं तर मी विकासाच्या मागे लागू शकते दृढतेने. मी ठरवलं तर मी लेट गो करू शकते. केलं तर केलं, नाही तर नाही. परंतु ज्यावेळी आपण समष्टीची सेवा करतो, समाजाची सेवा करतो, त्यावेळी अनेक लोक, एकाचं कामच नाही येते, आणि जर एकानेच प्रयत्न केला तर कुणीही मदतीला पुढे येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समष्टीचं काम हे एकाने होणार नाही बरं. तिथे सगळी अंडरस्टँडिंग वेगळी आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, विराट पुरुषाचं दर्शन देतात आपल्याला. विराट पुरुष म्हणजे काय, तर त्याला अनेक हात आहेत, अनेक डोकी आहेत, अनेक त्याच्यामध्ये भाव आहेत, अनेक डोळे आहेत त्याला. याचा अर्थ काय आहे, समष्टीचं जे काम आहे ते अनेक लोकांकडून होत असतं. अशा वेळी कोणी थोडासा तयार आहे, कोणी जास्त तयार आहे, असं करत करत ते काम होतं. त्यामुळे प्रत्येकाचे व्ह्यूज आणि प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये असलेले फरक. मग तिथे काय आहे माहिती का, हे माझं पर्सनल काम नाही. जास्तीत जास्त योग्य होईल तेवढं, पण मला अनेक गोष्टींची छोट्या मोठ्या धरसोड करावी लागते माझ्या विचारांची. अरे मला समष्टीशी सेवा करायची म्हणजे मग मी म्हणेन तेच खरं, मला परमेश्वराची कृपा झाली असं तिथे म्हणून नाही चालत. तुम्हाला कृपा झाली असेल तर घरी बस म्हणतील. त्याच्यामुळे आपल्याला तिथे ॲडजस्ट करावं लागतं. ही सहनशीलता. आणि ह्याच्यात आता आपण समष्टी सेवेमध्ये आपण आता विकसित होणार आहोत. म्हणूनच म्हटलं दुसरा पेपर आपण कधीच दिला नाही, अनेक धक्के बसतील. पण जर आपण परमेश्वराची सेवा करणार असू, त्यातल्या त्यात योग्य दोन्ही गोष्टी असतात. मी माझं म्हणणं काही बाबतीत योग्य असेल त्या छोट्या मोठ्या खरं करायचं, ज्याने फायदा होणार असेल त्या कामामध्ये. आणि काही बाबतीत
कितीही मला कमीपणा आला तरी मी दुसऱ्यांचं ऐकायचं. एका दृष्टीने की सगळ्यांचे व्ह्यूज येतात, मनाचा मोठेपणा. दुसऱ्या दृष्टीने की समष्टी हे एकाचं काम नाही, सर्वांचं मिळून काम आहे. काही गोष्टी लेट गो आणि काही गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी लीडरशिपच्या क्वालिटीज असणं आवश्यक असतं. पण नुसतं तुम्ही म्हणाल 24 तास मीच लीडर होईन, तर ते पण भगवंताला डाचतं, त्याला ते टोचतं. सगळी माझीच लेकरं आहेत. कुठलंही मोठेपणा दाबून सांगणं हे ईश्वराला आवडत नाही. कारण आपण प्रत्येकाशी जे बोलतो ते ईश्वराशीच बोलतो आहे आणि ही समष्टीमधली विकसनशीलता आहे आपली, हे लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे ते सुद्धा कार्य सोपं नाही आहे. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार. पण ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की समष्टीची सेवा जीवनात घडली पाहिजे, समष्टीची सेवा जीवनात घडली पाहिजे. आणि ती जितक्या सहज पद्धतीने होईल तितके मग त्याच्यात रागद्वेष कमी होतील. रागद्वेष होण्याचे चान्सेस असतात, कारण काही लोक समष्टी त्यांच्यापुढे न येता हौसेने ते आपल्याबरोबर आलेले असतात. सर्वांना समजावून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपली समष्टी विकास होत नाही. आणि आपण इतकं चढल्यावर, म्हणजे समष्टी ही नंतरची स्टेप आहे, व्यक्तिगत विकास ही पहिली स्टेप आहे. तो परिपूर्णतेने झाला आणि तो व्यक्तिगत विकासातच आपण शिकतो की सगळं काही येतं आणि जातं. त्यामुळे हे सुद्धा जे आपले विचार आहेत ते थोड्या वेळासाठी आहेत ना, मग काही एवढं महत्त्व नाही आहे. होता होईल तितकं सांगायचं आणि होता होईल तितकं ॲडजस्ट व्हायचं सर्वांशी. हसत खेळत ही कामं झाली पाहिजेत समष्टीतून पार पडण्यासाठी. आणि समष्टी म्हणजे या भक्तीमध्ये एकदा आपण शिरलो ना की काय होतं माहिती का, या सजीव अशा जगताची सेवा केल्याशिवाय आपली भक्ती परिपूर्ण होत नाही. परमेश्वर जवळच घेत नाही. तू परिपूर्ण झाला आहेस आणि तेही तू प्रयत्न केले कबूल आहे, पण मी कृपेचा वर्षाव केला आहे. तो कशासाठी की तू माझं काम कर. म्हणजे परमेश्वर स्वार्थी आहे असं अजिबात नाही. तर तू माझं काम कर. परमेश्वर निस्वार्थी आहे बरं का. माझं काम कर याचा अर्थ तुझा स्वतःचा विकास करून घे. आत्तापर्यंत व्यक्तिगत विकास म्हणजे अर्धाच विकास झालेला आहे. आता दुसऱ्यांबरोबर तुला राहता येतंय का ते पाहू. सगळीकडे जीवनात सगळीकडे परीक्षाच असते. त्यातनं आपण जर समजा काही 10-15 प्रिन्सिपल्स शिकलो ना आयुष्याची, एकतर प्रत्येकजण परमेश्वर आहे, तो परमेश्वर काय म्हणतोय, हा परमेश्वर काय म्हणतोय, आपण जर त्याच्यात लीडिंग करत असू तर ते सामाजिक कामसुद्धा योग्य तऱ्हेने झालं पाहिजे, त्याच्यात विकास झाला पाहिजे. मग इथे माझं म्हणणं आणि दुसऱ्याचं म्हणणं हे सगळं समान आहे. जर परिपूर्णतेने माझं म्हणणं खरं असेल तर ते सांगतासुद्धा आलं पाहिजे दुसऱ्यांना. आणि दरवेळी माझं म्हणणं खरं नाही. कधीकधी विनाकारण दुसऱ्यांचं ऐकावं म्हणजे सगळे आपले होतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर दाखवलेली भक्ती ही परमेश्वरावरची भक्ती आहे, तरच तो आपल्याला स्वीकारतो. हे असं 56व्या श्लोकात या समष्टी भक्तीचं
आपण वर्णन काल ऐकलं. आता 57वा श्लोक असं म्हणतो, चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. चेतसा मनाने सर्व कर्माणि सर्व कर्मे मयि संन्यस्य मत्परः माझ्या मध्ये सोडून देऊन आणि मत्परः परमेश्वर म्हणतो की सगळी कर्म मनाने माझ्यामध्ये सोडून देऊन. याचा अर्थ काय? प्रत्येकच रोजचं कर्म आज आपल्याला सवय लागली की कर्म झालं की परमेश्वराला सांगायचं, बाबा तुझी सेवा केली आणि त्यातही माझा मोठेपणा नाही, तू माझ्याकडनं सेवा करवून घेतलीस, महाधन्यवाद. असं करून त्याच्या पायावरती समर्पित करायची कर्म. याला म्हणतात मनाने परमेश्वराकडे कर्म सोडून द्यायची आपली सगळी. मत्परः आणि मलाच ते अतिशय पर म्हणजे श्रेष्ठ मानतात. बुद्धियोगम उपाश्रित्य बुद्धियोग करतात म्हणजे विवेकाचा मार्ग धरतात. उपआश्रित्य त्याचा आश्रय घेऊन सततम मच्चित्त भव आणि नेहमी माझ्या ठिकाणीच माझ्या चित्तामध्ये ते मिसळून जातात, स्थिर चित्त होतात. ईश्वरामध्ये एकरूप झालं की स्थिरचित्तच होतो ना माणूस. मग इथं परमेश्वराच्या चरणाशी जर सगळी कर्म सोपवून दिली किंवा समर्पित केली तर अहंकार राहत नाही, उपभोग राहत नाही, है ना. अहंकार निघून जातो. करणाराही मी नाही आणि कर्मही माझं नाही. परमेश्वराचं कर्म तुम्ही करून पहा. महिनाभर हे फक्त करून पहा तुम्ही. संपूर्ण आपल्या वृत्तीतून मीपणा निघून जातो. मीपणा निघून जातो. केवळ सगळी आपली कर्म या समष्टी यज्ञामध्ये त्यांच्या आहुती घालायच्या. वेगवेगळ्या मार्गाने तेच सांगितलेलं आहे. आणि अहंकार त्यातनं तर नाहीसा होतोच. माझं असं काही नाही बघ परमेश्वरा, हे रोज म्हणा तुम्ही, अहंकार नाहीसच होतो. आपण अलिप्त होतो त्यातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपभोग राहतच नाही. कारण मी जर कर्मच केलं नाही, परमेश्वराला देऊन टाकलं आहे, आता फळ जाईल त्याच्याकडे असं म्हणायचं, पण ते फळ येतं माझ्याचकडे. असं जो कर्म करतो तो हळूहळू सांस्कृतिक स्तरावर पोहोचतो. म्हणजे काय माहिती का? संस्कृती, समाजाची संस्कृती, नंतर देशाची संस्कृती, राज्याची संस्कृती आहे. महाराष्ट्र राज्याची संस्कृती वेगळी आहे, तिकडे कर्नाटक भागाची संस्कृती वेगळी आहे, तामिळनाडू भागाची संस्कृती वेगळी आहे. त्यांच्या सगळे पारंपरिक ईश्वराविषयीच्या सर्व क्रिया वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या मान्यता आहेत.
पण जास्तीत जास्त सांस्कृतिक होतो माणूस. सांस्कृतिक म्हणजे संस्कृती, जरा कल्चर म्हणतात माणसाचं, संस्कृती. सगळे विचार, स्वभाव गुण, विचारांची दिशा, विचारांची शुद्धता, पवित्रता किती आहे, याला म्हणायचं संस्कृती. हे सांस्कृतिक झालो ना आपण, की मग आपण समाजापर्यंत सहज पोहोचतो. ते तेवढे आपल्यामध्ये सर्व गुण यावे लागतात. समर्पित भाव जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अहंकार आणि उपभोग तर नाहीसाच होतो त्याने. आणि म्हणून तो जो साधक आहे तो मतपर होतो, माझ्यामध्ये तो लीन होतो, माझ्यामध्ये तो विलीन होतो. मग असं म्हणणं आहे का तुमचं की परमेश्वरामध्ये विलीन झाल्यावर आता तो बाहेर कसा येईल, जागृत कसा होईल आणि समष्टी कार्य कसं करेल? तो देहाने विलीन होतो का? देहाने विलीन झाला तर देह नष्ट होईल, परंतु तो विचारांनी आधी होतो. परमेश्वरामध्ये आधी बेसिकली विचारांनी तो विलीन होतो योगी पुरुष, आणि नंतर विचाररहित, कारण भगवंताला मनच देऊन टाकलं. आता त्याने एका अध्यायात आलेले, अरे अर्जुना, तू तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव रे. म्हणजे काय होईल, मला तुला जे द्यायचं आहे ना, बस फक्त भगवंताचा विचार माझ्या आत आहे आणि ते कर्म होते, विषय संपला. असे अनेक लोक पाहिलेले आहेत मी. आणि आपलं तेवढं कार्य संपलं ना की त्याला फाटा लागतो, माहिती का? नाहीच होत मग ते. अनेक लोक मी बघितलेत, ज्यावेळी मी गीतेचं काम करत होते, बेभान होऊन, ती जी अवस्था आहे ती अवस्था आहे खरी, की नाही दुसरं काही मला करायचं नाही आहे, अजून या शाळेत शिकवायचं राहिलं आहे, तिकडे जायचं राहिलं आहे, त्या शाळेची परमिशन घ्यायची राहिली. दिवसभर मी त्याच कामात असायची. घरचे क्लास सांभाळूनसुद्धा, त्यावेळेस ऑफलाईन क्लास असायचे, तरीसुद्धा इतका तो विचार पुढे जातो, तो आपला स्वतःचा विचार नसतो. आणि त्याविषयी खूप गर्व मला कधीच झाला नाही. आणि जसं ते सुटलं ना माझं काही कारणाने, तसं सुद्धा मला अजिबात त्याचं कधीही डोळ्यातनं पाणी आलं नाही, कधीही वाईट वाटलं नाही. त्याचं कारण सगळी ही रचना असते ना, ही परमेश्वराची रचना असते, परमेश्वराची रचना असते ती. त्यामुळे त्या स्टेजला पोचलं की ते तो कार्य करून घेतो आणि परत तो आपल्याला आठवण देतो, तुझी कर्तव्य कर्म वेगळी आहेत, अजून काही वैयक्तिकसुद्धा राहिलेली आहेत कर्तव्य कर्म, नियतकर्म. आता ह्याच्यात परत कन्फ्युजन होईल थोडंसं तुमचं, की नियतकर्म जर राहिलेली आहेत तर समष्टीमध्ये तुम्ही कसे काय गेलात मग? तर ते बेहिशोबी गणित आहे. म्हणजे काही काही गोष्टी त्याला अपवाद असतात. म्हणजे परमेश्वराचं गणित आपल्याला कधीच कळत नाही. परमेश्वराचं गणित आपल्याला कधीच कळत नाही. काही वासनाच माझ्या अशा असतील, सगळं काय आहे माहिती का, थोडंसं इलॉजिकल आहे. माणसाचं मन लॉजिकमध्ये बसायला लागलं ना की परमेश्वर म्हणतो मला लॉजिकमध्ये बसून नको आहे, नक्की सांगा काय आहे ते, तरच आम्ही करतो, हो की नाही? असं मी नाही सांगू शकत. असं जर मी म्हटलं असतं भगवंताला, नक्की सांग मी किती वर्ष करणार आहे, मध्ये सोडावं लागणार आहे, मग मी नाही करत. पण असं नाही म्हणू शकत.
इतका फोर्स होतो आतून की आपण ते करतोच. म्हणजे असं तेव्हा कळतही नसतं की परमेश्वरांनी सांगितलं आहे आपल्याला, पण ते होऊन जातं आपल्या हातून. आणि ते कर्म सुटल्यावर आपल्याला वाईट वाटू नये, क्लेश होऊ नयेत, ही पण काळजी परमेश्वरच घेत असावा असं मला वाटतं. कारण मी सहजासहजी त्यातून सुटले. तर काय आहे माहिती का, की लाईनशीर जायचं असेल तर वैयक्तिक जीवन, त्याच्या थोड्याशा गरजा बिरजा सगळ्या कमी झाल्या आणि एक अंडरस्टँडिंग आलं आणि वैयक्तिक जीवनात व्यवहारात वेदांत आपण वागायला लागलो, व्यवहारात आध्यात्मिकता आणली, तर काय होतं माहिती का, की हळूहळू आपण सुसंस्कृत होत जातो. आणि सुसंस्कृत नागरिकच लोकांना घडवू शकतो ना. मग तिथे आपण आपल्यामध्ये सांस्कृतिकता आली की मग हळूहळू आपलं समष्टी काम सुरू होतं. त्या आपण आवर्जून करण्याची गरज नाही आहे, पण एक इन्फॉर्मेशन आहे, समष्टीचा पण पेपर द्या. तो आता ह्याच्यापेक्षा कठीण आहे बरं का, पेपर 2. ॲडजस्ट व्हावं लागतं बाहेर. सर्वांभूती परमेश्वर फार मोठ्या प्रमाणात पाहावा लागतो. अशा रीतीने आपण त्याच्यात सुद्धा डेव्हलप झालो आणि परमेश्वर अगदी आनंदून गेला समष्टी सेवेने आपल्या, तर आपण जवळ जाऊन पोहोचतो. हा रस्ता आहे आपला जीवन प्रवासाचा. आणि ही एवढी सगळी स्टेशन्स पार करायची आहेत आता. पण आता एक लक्षात घ्या की हळूहळू आपण पुढे चाललो आहे. आता मागे वळून पाहायचं नाही. आणि म्हणून फॉरगेट द पास्ट. क्षणापूर्वी झालेलं सुद्धा पास्ट तुम्ही विसरा. मागचं काही आठवायचं नाही. त्याच्यामुळे पुन्हा इथे रिवाईज केले भगवंतांनी की समष्टीचं काम करायला लागल्यानंतर मनुष्य, पुन्हा माहितीच आहे तुम्हाला काय होतं, तो अहंकार जो आहे मागच्या पुढच्या दारानी, खिडक्यांच्या फटीतून हळूच सोडून आत येण्याचा प्रयत्न करतोच. कितीही तुम्ही नाही म्हणा, पण तो अहंकार आत येतोच. समष्टी काम जरी झालं तरीसुद्धा मी केलं, छान केलं, असं केलं, तसं केलं, असं आपल्याला व्हायला लागतं. पण जर समज असेल, त्याला पाहिजे तितके दिवस तो करून घेतोय, त्याला पाहिजे तितके दिवस तो सिलेक्ट करेल. ज्याप्रमाणे पहिल्या अध्यायात होतं ना, अनेक वर्षांचा आत्म्याचा प्रवास, त्याला पाहिजे तितके दिवस 100, 80, 70 त्या देहाच्या सगळ्या गुणांप्रमाणे, वासनांप्रमाणे तो देह जितका टिकेल तितका तो घेतो. त्याला त्याचा प्रवास महत्त्वाचा आहे ना आत्म्याला. मग ते जरा शरीर हे व्हायला लागलं कुचकामी, हळूहळू त्यातलं देवत्व, त्यातलं चैतन्य खरं म्हणजे कधीच कमी झालेलं असतं. हे लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट आपल्याला दिसते ना, तर ती तेव्हा चालू झालेली नसते. महिनाभर आधीच चालू झालेली असते, 15 दिवस आधीच चालू झालेली असते, 8 दिवस आधीच चालू झालेली असते.
एकदम खाडकन चैतन्य शरीरातून जात नाही, तर ते हळू 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 मनुष्य निस्तेज होत जातो. फक्त काही हार्ट अटॅक्समध्ये ते तसं होऊ शकतं आणि म्हणूनच त्याला अटॅक म्हणतात. आपल्यावर अटॅक केला की पूर्ण सगळं कार्य बंद होतं. पण त्याला जसं करायचं आहे, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवायची की हे परमेश्वर निर्मित काम आहे. त्याच्यात माझ्या वासना, माझी कर्म किती राहिली आहेत, किती झाली आहेत, किती संपली आहेत, पूर्ण संपली आहेत, समष्टी कर्म राहिली आहेत. दुसरी गोष्ट, समष्टीचा माझ्यावर परिणाम, अणुरेणू, माझं जे मी या समष्टीमध्ये, या समाजामध्ये, या विश्वामध्ये मी जे देते आहे तेच माझ्याकडे येते. त्याचं कारण अणुरेणूंचा संबंध. जे अणू माझ्याकडून बाहेर जातील त्यांच्या पद्धतीचे अणू माझ्याकडे आत येतात कंपल्सरीली. आता जसं कर्माला फळ हे अटळ आहे, पण आम्ही त्याचा विचार करायचा नाही. त्याप्रमाणे जरा जरी कलुषित भाव माझ्याकडे आला तरीसुद्धा, आणि असा हिशोब नसतो, एका व्यक्तीला मी मनातून चिडले तर तो त्याच व्यक्तीपर्यंत जाईल असा हिशोब नाही आहे. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे सगळं इलॉजिकल आहे. ते इलॉजिकल का आहे ते सांगतेच आहे मी, परंतु ते इलॉजिकल आहे म्हणजे विशिष्ट पद्धतीने चालेल 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 आणि मग आपल्याला धक्का बसतो त्यांनी एकदम कलाटणी दिली सगळ्याला की. समाजात लहान मोठे प्रसंग घडत असतात, त्यातनं आपण वाचत नाही, त्यातून आपण वाचत नाही, कारण समाजाबरोबर आपण चालतो. मानवाचं जीवन एक समष्टी जीवन आहे. एकेकानी दुष्ट, प्रेमळ असं नुसतं राहून चालत नाही. मग मी इतकं सर्वांवर प्रेम करतो आणि लोक का असं वागतात माझ्याशी? एक तर पूर्व संस्कार आपल्यावर, पूर्वीचे संस्कार, पूर्वीच्या जन्मातून असलेलं देणं घेणं. दुसरी गोष्ट, संपूर्ण समष्टीचे म्हणजे त्यांचे पूर्वसंस्कार आणि त्याच्याप्रमाणे त्यांची कर्म, त्यांचे विचार, सर्व जनांचे, जे जन मी पाहिलेही नाही आहेत अशांचं सर्वांचा एकत्रित प्रभाव एकमेकांवर पडतो. आणि तो झाला कोरोनामध्ये, तो झाला तो. त्याच्यामुळे तो होतो प्रभाव, एकमेकांच्या विचारांचा एकमेकांवर प्रभाव होतो. तो प्रभाव घेऊन आपले पूर्वसंस्कार, पूर्वजन्मातलं आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि आपल्या हातात काय आहे? फक्त या जन्मात विकसनशीलता करायची आहे. फक्त भगवंत सांगतात त्या पद्धतीने आपल्या जीवनात जर आपण सगळे गुण आणले, तर आपण ॲप्लिकेशन केलं तर आपण काय होतो माहिती का? आपण ईश्वराप्रमाणे बनतो. म्हणजे ईश्वराला या विश्वापासून अपेक्षा आहे का? नाही. कर्मण्येवा अधिकारः ते. मी ईश्वर भक्त काय करतो? विश्वाची रचना केलेली आहे,
बाकी ईश्वरसुद्धा मध्ये पडू शकत नाही. तुमची कर्म आणि तुमची समष्टी. पण ईश्वरावर काही परिणाम होतोय का समष्टीमध्ये कोरोना झाला म्हणून? नाही. ईश्वर आहे तसा आहे. ईश्वरावर परिणाम का नाही होत? तो कसा आहे? परिवर्तनशील. आणि तो मनानी संबंध सगळा अलिप्त भाव मनानी या विषयी ठेवता यायला लागतो. म्हणजे कधी अटॅचमेंट तर कधी डिटॅचमेंट. अटॅचमेंट केव्हा? मला जेव्हा समष्टी काम करायचं आहे तेव्हा अटॅचमेंट. पण मला जेव्हा लोकांचं ऐकायचं आहे तेव्हा या कामाशी डिटॅचमेंट. नाही, ठीक आहे, अशा पद्धतीने होऊ दे हे काम, मला फक्त हे काम करायचं आहे. आपण करून पाहू सगळ्यांच्या विचारांनी. कधी अटॅचमेंट, कधी डिटॅचमेंट. प्रेमळपणा, अतिशय सहृदयता आपल्या अंगी हवी हे सगळं कार्य करण्यासाठी. आणि त्याला आवश्यक असलेले लीडरशिपचे सुद्धा गुण पाहिजेत. पण मनातून एक भाव पाहिजे, परमेश्वराची सेवा करतोय आपण. आपलं असं आता काही नाही आहे, समष्टीमध्ये आपलं काही नाही आहे, त्याची समष्टी आहे. त्याचे हे सगळे लेकरं आहेत, लहान लेकरांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत. आणि प्रत्येकाचा आदर सत्कार इतका राहिला पाहिजे. लहानांवर प्रेम करायचं, बरोबरीच्यांवर आदर सत्कार ठेवायचा, त्यांचा सत्कार करायचा गुणांचा. आणि मोठ्या माणसांचा अतिशय विनम्रतापूर्वक आदर करायचा. अशा पद्धतीने समष्टी काम करावं लागतं. हे सगळं इथे दिलेलं आहे. आणि हे केव्हा होतं तर पुन्हा 57वा श्लोक पहा. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. मनाने सर्व कर्म मयी, माझ्यामध्ये देऊन टाकली आहेत. संन्यास म्हणजे त्याचा त्याग करून ती माझ्यामध्ये आणून सोडली आहेत. त्याग करणं म्हणजे काय? ती कर्म फेकून द्यायची आहेत का? कर्मांचा त्याग म्हणजे कायमचा त्याग करून टाकायचा आहे का? तसं नाही. मनाने सर्व कर्म भगवंतामध्ये समर्पित करणं, ह्याचा अर्थ अहंभाव घालवणं. मी काही केलं नाही, मला हे काम करण्यासाठी भगवंता तू सिलेक्ट केलंस, महाधन्यवाद. पूर्ण त्याच्या पायावर डोकं टेकलं. असाच मला तू सिलेक्ट कर, लायक समज, लायक बनव प्रत्येक कामासाठी, असं त्याला सांगणं आहे. पुढे बुद्धियोगम उपाश्रित्य, केवळ आणि केवळ विवेक करणं. अविवेकाने समाजामध्ये वागून चालत नाही. तुम्ही अनेक अविवेक स्वतःच्या बाबतीत केले असतील. स्वतःचं आयुष्य खडतर बनवलं, मग पुन्हा ते विकसित केलं, मग पुन्हा विवेक केला, पुन्हा कष्ट केले आणि जीवन समृद्ध केलं. समाजाचं जीवन खड्ड्यात घालून चालत नाही. त्यामुळे बुद्धियोगम उपाश्रित्य, हे सामाजिक कार्य करण्यासाठी बुद्धियोगम, केवळ आणि केवळ बुद्धियोग म्हणजे विवेकाने वागायचं. आणि त्या बुद्धीचा अशा रीतीने आश्रय घेऊन, सतत नित्य आश्रय घेऊन, मच्चित्त सततम भव, तो माझ्या चित्तामध्ये एकरूप होतो. म्हणजे तो स्वतः काही करतोय हे तो विसरून जातो. आणि ह्याच्यातच त्याला मुळे आनंद वाटतो, ह्याच्यातच तो खुश असतो.
आणि म्हणून सर्वांनी भगवंत म्हणतात माझ्याच ठिकाणी मन स्थिर ठेवावं कायम. आपल्या जीवनातल्या हालचालींना शिस्तबद्ध करण्यासाठी ही कर्म असतात. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली म्हणून विवेकाने ही कर्म करायची, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ही कर्म करायची. आणि शेवटी इतकं सगळं करून मी करता नाही परमेश्वरा, तू सगळं करून घेतोस. जसं वडील मांडीवर मुलाला ठेवतात आणि त्याचं कौतुक करतात, मुला तू छान गाडी चालवलीस बाळा. तसं आहे ते सगळं परमेश्वराच्या मनात असेल तेच होतं. तर जे जे आपल्याकडनं करवून घ्यायचं असेल तेच होतं. आणि जे जे होत नाही ते ते म्हणतो तो बाळा तुझ्या रस्त्यावर ज्या अडचणी आहेत त्यातनं तू हे काम आता करू शकणार नाही आहेस. आपण जर त्याच्याशी एकरूप असलो तर कशाचाही आपल्याला विचार करावा लागत नाही, कशाचाही वाईट वाटत नाही आणि कशाचाही बेभान आनंद होत नाही. बस जे होत आहे ते त्याच्या कृपेने, जे सहज सहज घडतं आहे आपल्या आयुष्यात ते त्याच्या कृपेने. आणि जे काही गोष्टी मनात आपल्या असताना होतच नाही होतच नाही होतच नाही त्यावेळी तो म्हणतो की बेटा आत्ता नाही आहे त्याची वेळ, तुला कसं समजत नाही. किंवा म्हटलं ना इलॉजिकल आहे. किंवा तो काय करतो अडीअडचणी निर्माण करून हे कर्म केलं जात आहे का नाही आपल्या भक्ताकडून अशी परीक्षा सुद्धा बघत असतो. दोन्ही गोष्टी असतात. पण या दोन्ही गोष्टींमध्ये आपण जर प्रयत्नशील असतो आणि नम्र असतो तर तो काय करतो आपल्याला योग्य ते विचार सतत देत राहून त्या मार्गाने तो पुढे नेतो आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. खरं म्हणजे तू जर माझ्या ठिकाणी चित्त ठेवलंस, पूर्णपणे तुझं मनबुद्धी तू मला समर्पित केलंस, वेगळा स्वतंत्र जीव आणि वेगळा स्वतंत्र डिसाईड करणारा निर्णय घेणारा असा तू होऊ नकोस. म्हणजे काय जीवनातले निर्णय ईश्वर नाही घेत, पण तरीसुद्धा म्हणजे काय मी निर्णय घेतला, मी कर्म केलं अशी तुझी वृत्ती ठेवू नकोस असं भगवंताला म्हणायचं आहे. की जे झालं असेल भूतकाळात जेव्हा ते सगळं भगवंतानी केलं असं मनात विचार आणत जा, म्हणजे तुझं कल्याण होईल. आणि त्याच्यामुळे आपलं मन आहे ना स्थिर राहायला लागतं. त्याच्यात अशी कन्फ्युजन्स निर्माण होत नाहीत. हे म्हणजे हेच करायचं आहे. एवढं स्थिर मन राहून सुद्धा ते स्वतः वैयक्तिक जीवनाविषयी असतं हे लक्षात ठेवा. समष्टीमध्ये असं स्थिर मन राहून हे म्हणजे हेच करायचं असं नाही चालणार. समष्टीमध्ये आपला विचार करायचा आपण, माझ्याकडून या बाबतीत हा विचार आहे, पण फ्लेक्झिबलच पाहिजे. समष्टीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा फ्लेक्झिबल राहावं लागतं. आपल्याला कोणीही यशस्वी दिसतो पण तो अनेकांशी जोडून अत्यंत प्रेमळपणे प्रत्येकाला जसं वाटतं तो काही वाहत जात नाही प्रत्येकामध्ये. आपल्याला पाहिजे तसं करून घेतो प्रॉपरली, पण प्रत्येकाला जसं वाटतं तसं त्याच्या विचारांना पुढे आणण्याचा तो प्रयत्न करतो, समजावून घेतो, लोकांचा आवडता बनतो. म्हणजे हे सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. लोकसंग्रह हा समर्थांचं प्रकरण, संघटन ही समर्थांची प्रकरणं आपण पाहावीत. त्याच्यात लोकसंग्रह कसा करायचा, अत्यंत प्रेमळ भाषा. आणि ती कशामुळे येते माहिती आहे? आपण परमेश्वराची इच्छा करतो आहोत.
तर परमेश्वराची सेवा करतो आहोत आणि सतत 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 थोडं थोडं जरी कर्म झालं, परमेश्वरा तुझ्या चरणी समर्पित. माझं असं काही नाही आहे बरं का. म्हणजे आपल्याला ना एक प्रकारची भीती वाटली पाहिजे, हा अहंकार परत चढेल बरं का माझ्याकडे. त्याच्यापेक्षा हे जर मी माझ्या खिशात ठेवलं कोणताही करतेपणा आणि मी केलं, मला फळं आली, मला उपभोग मिळाला, असा करतेपणा जर आपल्यामध्ये असेल तर करतेपणाला कोण चिकटतं माहिती आहे? अहंकार चिकटतो. तो प्रयत्न करतच असतो. आणि हे बघा, काहीतरी एक स्फोटक द्रव्य कोणीतरी आपल्या कंपाऊंडमध्ये आणून ठेवली. अहो नको, स्फोटक द्रव्य केव्हाही पेटतील म्हणतो ना आपण. ह्याचा अर्थ करतेपणा हा केव्हाही अहंकाराला पेटवू शकतो. म्हणून करतेपणा मी माझ्याकडे ठेवणार नाही, ते ईश्वराला देऊन टाकीन. त्याची कपॅसिटी आहे, त्याला बघू दे काय ते, मी काही केलं नाही असा आणणं माझ्यातला अहंकार जाण्यासाठी आवश्यक असतो. पण आपल्याला ते कळत नाही इतकं सूक्ष्म. आणि मग मला मोठेपणा नाही, मग मी काम कसं करू, ह्याच्यातच आपण रमून जातो. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला अत्यंत ही सूक्ष्म गोष्ट सांगितली की करतेपणा फक्त स्वतःकडे ठेवायचं नाही, नाही तर मग चोरी होते. तो करतेपणा हा अहंकाराचा मित्र आहे आणि करतेपणाला मी सोडत नाही. मग अहंकार येतो करतेपणाकडे, म्हणजे माझ्यात येतो. करतेपणाला मी जर सोडून दिलं तर तो जिथे करतेपणा असेल तिथे अहंकार जाईल ना. ॲट्रॅक्ट होतो तो करतेपणाला, अहंकार ॲट्रॅक्ट होतो. अहंकारामुळे करतेपणा येतो. हे दोन्ही लक्षात ठेवा. अहंकाराचा अंश जो आहे तो करतेपणात असतो, म्हणून तो आपल्या अंशामध्ये विलीन होण्यासाठी तो येतो. तो त्याचा मित्र असतो. मी करतेपणाला सोडत नाही आणि करतेपणाकडे अहंकार येतो. डेंजरस गोष्ट आहे. म्हणजे तो माझ्याकडेच येतो आणि पुन्हा पुन्हा तेच किती वेळा इम्प्रूव्हमेंट करत बसायची. सापावरून खाली जायचं आणि मग शिडीवरून चढण्याचा प्रयत्न करायचा. नेमका साप मोठा असतो आणि शिड्या छोट्या छोट्याच मिळतात. जास्त पटकन इम्प्रूव्हमेंट का होत नाही? कारण अहंकाराचा अंश माझ्यामध्ये असतो, त्याला कोणीच येऊ देत नाही. बरं बाबा, इतका मागे लागला असतं, जा छोट्या शिडीने 2 घरं 5 घरं पुढे जा. परत साप आला तर आहेच, कठीणच आहे. तर आता 57व्या श्लोकावर आपण थांबूया आणि पुढे फक्त 58व्या श्लोकात फक्त काय म्हणतायत तेवढं पाहू. म्हणजे हा जो मार्ग आहे आत्तापर्यंत सांगितलेला आपल्याला, हा जर कठीण वाटला आणि इथपर्यंत विकास केला आणि दिलं सोडून, नको समष्टी नको, मग त्याची स्थिती काय होते हे या श्लोकात सांगितलं आहे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् न श्रोष्यसि
विनक्षसी मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् न श्रोष्यसि विनक्षसी. म्हणजे काय? मच्चित्त मत्प्रसादात सर्व दुर्गाणि तरिष्यसि. म्हणजे मच्चित्त, माझ्या चित्तात स्थिर झालेले, स्थिरचित्त झालेले असे मानव, माझ्या म्हणजे भगवंताच्या कृपेने सगळे अडथळे तो दूर करून, अडचणी दूर करून पुढे जाईल भगवंताच्या कृपेमुळे. अथ चेत त्वम अहंकारात नष्टोष्यसी. आता अहंकारामुळे जर तू या स्टेजला येऊन ऐकलं नाहीस तर काय होतं? विनक्षसी, नाश पावशील. त्याचं कारण समष्टीची सेवा परमेश्वराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तुम्ही जर वैयक्तिक हे गाठून म्हणजे विकास गाठून खूप विचार होतोय, खूप विचार येतोय, लोकांना हे करावं, लोकांना ते करावं, लोकांसाठी आपण असं काम करावं, लोकांसाठी तसं काम करावं, खूप विचार येतोय, पण मला काही जमत नाही, माझ्याच्यानी होत नाही, मग मी कसं करणार असा विचार केला आणि त्याच्यात तुम्ही जर अडथळे आणले, अहंकार तुमचा जर जागा झाला, तो अहंकार का जागा होतो? वेळोवेळी तो समर्पित केला नाही आहे आत्तापर्यंत, म्हणून तो अहंकार जागा येतो. स्टेप बाय स्टेप आपण करत गेलं पाहिजे भगवंत सांगतात तसं. आणि तो अहंकार नको आहे. तर मग जर तुम्ही एवढी स्वतःचं विकसन केल्यानंतर तुम्ही जर समष्टी विकसनासाठी तयार नसाल अहंकारामुळे, तर मग मात्र नाश होतो, सर्वनाश होतो, आपला अडथळे यायला लागतात. त्याचं कारण एवढं एकच आहे, एकच कारण आहे. काय? की भगवंत म्हणतात काय? स्वतःचा विकास करण्यासाठी तू मला तुझ्या भक्तीने आकर्षित केलं, मी तुझ्यामध्ये रममाण झालो, तुझ्यासाठी एवढं विश्व माझ्यासमोर आहे, पण मी तुझ्यासाठी सगळं केलं. आणि एक लक्षात ठेव, मी सांगितलेल्या नियमांनी तू ऐकलंस आणि समष्टी सेवेमध्ये सुद्धा तू पुढे गेलास, तर त्याच्यात येणारे अडथळे मीच नक्की बाजूला करीन, हे गॅरंटी आहे परमेश्वराची. त्याचं कारण आपण पूर्ण आपल्या वासनांचा क्षय करून आता पुढे आलेलो आहोत, पण त्याच्यात परमेश्वराच्या आपल्या प्रगतीमध्ये मोठं स्थान आहे परमेश्वराचं, हे आपण जर मानायला विसरलो तर कठीण आहे. आणि दुसरं म्हणजे भगवंताची एवढी, भगवंतच आपली सेवा करतो माहिती का? हे माझ्या स्वतंत्रतेने माझ्या स्वतःवर हे एवढं विकसन नाही होऊ शकत, ते सगळीकडून केलं जातं आणि भगवंत त्याला आपल्याला मदत करतात, कृपा करतात, कृपेची पाखर करतात आपल्यावर, उदारता दाखवतात आपल्याला. आणि आता समष्टीची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा करायला लागल्यानंतर आपल्याला ती करायची नसेल तर सर्वनाश होतो, असं 58व्या श्लोकात सांगितलं आहे. त्याच्यावर आपण आता उद्या प्रकाश पाडूया. आपणच प्रकाश पाडण्याचे कमी आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.